कधी-कधी आपल्या आयुष्यात असं काही घडतं की आपल्याला वाटतं, देवाने माझ्याबरोबरच असं का केलं? पण बाळा, आज स्वामी समर्थ तुला एक कथा सांगणार आहेत, जी कदाचित तुझ्या मनातल्या प्रश्नाचं उत्तर देईल. एका छोट्या गावात एक स्त्री राहत होती. तिचं आयुष्य खूप साधं होतं, पण तिच्या मनात स्वामी समर्थांवर अखंड विश्वास होता. ती रोज सकाळी उठून स्वामींच्या फोटोसमोर बसायची आणि फक्त एकच प्रार्थना करायची, स्वामी, माझ्या घरात सुख आणि शांतता ठेवा. पण एक दिवस तिच्या आयुष्यात मोठं वादळ आलं. तिच्या घरात अचानक मोठी अडचण आली, ज्यामुळे तिचं सगळं आयुष्य एकदम बदलून गेलं. ती खूप रडली, खूप तुटली आणि शेवटी स्वामींच्या फोटोसमोर बसून म्हणाली, स्वामी, मी आयुष्यभर तुमच्यावर विश्वास ठेवला, मग माझ्याच आयुष्यात हे सगळं का घडलं? तेव्हा जणू स्वामींचा आवाज तिच्या मनात उमटला, बाळा, जे काही घडतं ते नेहमी वाईट नसतं. कधी-कधी मी तुझ्या आयुष्यात वादळ पाठवतो, कारण तुझ्यासाठी एक नवीन आणि चांगला मार्ग तयार करत असतो. लक्षात ठेव, ज्याच्या मनात विश्वास असतो त्याला मी कधीच एकटं सोडत नाही. म्हणून बाळा, तुझ्या आयुष्यात काहीही घडलं तरी स्वामी समर्थांवर विश्वास ठेव, कारण त्यांच्या कृपेने अंधारानंतर प्रकाश नक्की येतो. जर तुला स्वामी समर्थांवर विश्वास असेल तर कमेंटमध्ये लिहा, जय स्वामी समर्थ.